कारवाई केली, किती मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि किती मुद्देमाल जप्त केले? जेव्हापासून IPL सुरू झाला होता तेव्हापासून पोलिसची नजर होती हे जे IPL सट्टाचा कारोबार सुरू झालेला आहे टुर्नामेंटमधून. तर असे लोकांवर आपण वॉच ठेवलेला होता आणि काल आपण एक इथे जे कस्टमर होता ज्यांनी यांना पैसे पाठवून सट्टा लावला होता त्याला ताब्यात घेऊन आपण चंदनजिरा पोलीस हद्दीमध्ये एक गुन्हा FIR दाखल झाला होता. त्याचे पुढील तपासमध्ये असा सापडला की हे जे सगळे लोक आहे हे मोबाईलवर सट्टा घेत होते आणि यांचे जर आपण टेक्निकल वर्कआउट केला तर सगळे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून यांचे धंदे सुरू होते. तर त्याप्रमाणे लगेच टीमला तिथे रवाना करून आपण तिथे रेड टाकली आणि तिथून आपण 4 बुकीला अरेस्ट केलेला आहे, ज्यामध्ये गोविंद गुप्ता, सचिन जैन, विशाल बनकर आणि संतोष लहाने असे 4 बुकी आहे. त्यांना आपण ताब्यात घेतला. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आणि गाडी असा एकूण मिळून 8,53,000च्या मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. आणि सिन्स हे बेलेबल ऑफेन्स आहे तर यामध्ये त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई आपण करणार. आणि त्याचप्रमाणे नवीन कायद्यामध्ये प्रोसिड्स ऑफ क्राईम याला फ्रीज करण्याची तरतूद आहे. तर त्याचा वापर करून आपण हे सगळे लोकांच्या बँक अकाउंट तपासून यांनी सट्टाचे कारोबारमधून जेवढे पैसे उपास केलेला आहे ते सगळे आपण कोर्टाची परवानगी घेऊन फ्रीज करणार. सर इतनी आरोपी है और इनके साथ और कोई कनेक्ट है? आतापर्यंत एवढे आरोपी तपास झालेला आहे आणि आपण यांचे पुढचे तपास करू आणि यांच्या जर नेटवर्क सापडला, मोबाईल्स आहे, लॅपटॉप आहे, त्याचा फॉरेन्सिक अनालिसिस करून आपण जर अजून आरोपी सापडले तर त्यांच्यावर पण कारवाई होणार. अभी जालना पुलिस के ऊपर माननीय विधायक अर्जुनराव खोतकर साहब ने तारांकित प्रश्न लगाया विधानसभा के अंदर, एक पुलिस के ऊपर आरोप हो रहा है, तो क्या विधानसभा को इसका अहवाल भेजा जाएगा सर? विधानसभाला आपण स्वतःहून अहवाल नाही पाठवतो, जेव्हा ते विचारते तर आपण पाठवतो. तर जे प्रश्न तुम्ही म्हणत आहे आमदार साहेबांनी उपस्थित केला होता त्याचं जे शासनने जवाब विचारला ते आपण पाठवला आहे. सर अभी इन गुनेगारों की वजह से विधानसभा में जालना पुलिस की प्रतिमा मलिन हो रही है. असं नसते की प्रत्येक क्राईमला पोलीस थांबू शकते, तो शक्य नाहीये. तो आपचा प्रयत्न सुरू असते. आणि जेव्हा ते प्रश्न उपस्थित झाला होता, IPL ला सुरुवात झाली 2-3 दिवस झाला होता, तर हे असा म्हणजे इमिडिएट कोणी आपण गेला आणि आरोपी सापडत आहे असं होत नाही. आपण प्रॉपर वर्कआउट केलं, त्याला टेक्निकल काही गोष्टी पण लागते याच्यामध्ये, सो दॅट एक वॉटर टाईट केस आपण तयार करू शकतो. त्याचे बरेच लिंक्स असतात आणि आता कोणी फिजिकल ना घेता मोस्टली हे मोबाईल आणि ऑनलाईन सुरू आहे. तर त्यासाठी पोलिसला थोडा वेळ लागला. आपण प्रॉपर वर्कआउट केला आणि जेव्हा असा श्योर झाला की रेड सक्सेसफुल होणार तर आपण रेड टाकली.